सर आपण हे झोळ्याचं काय सिस्टम केलंय नेमकं? सर शेळ्यांचं म्हणजे पिल्ल जे आहेत पायाखाली तोडवून पुन्हा नाही का ते डाल घ्यायची जुनी परंपरा म्हणजे होती करत होते ते जुने लोक. त्यांचं म्हणजे नाही का ते उंची वाढत नव्हती, माती खात होते. त्यासाठी आपण विचार केला बाबा आपण एकदा म्हणजे हे असं जर केलं तर नाही का माती खाण्याचं प्रमाण कमी झालं आणि वजन नाही का देखील नाही का 2 महिन्यात नाही का वाढलं गेलं. म्हणजे ह्याच्यामध्ये ठेवल्याच्या नंतर वजन वाढ होती, हो, माती खाण्याचं प्रमाण कमी होतं. हो. पण आता ह्या झोळीमध्ये तुम्ही ज्यावेळेस असं पिल्लू ठेवतात, हो, त्यावेळेस पिल्लू ठेवल्याच्या नंतर ह्याला पडण्याची भीती काही असं अडचण? नाही सर, पडण्याची भीतीच नाही. कारण 1.5-2 महिन्याचं होईपर्यंत ते नाही उडी मारत नाही. आणि ज्या दिवशी नाही उडी मारण्याचा प्रयत्न करेल त्याशी आपण झोळी टाकणं बंद करतो. बरं, आता हे पिल्ले कसं ठेवतात झोळीमध्ये एकदा दाखवा. किती झोळ्या आहेत आपल्याकडे अशा? आमच्याकडे 4 ते 5 जोड्या आहेत. आम्ही एका जोडीत 2 पिल्लं ठेवतो. एका झोळीमध्ये 2 पिल्लं. हो. बरं, पिल्लं एकमेकाला मारीत वगैरे काही असं? सर तोपर्यंत म्हणजे नाही महिना 1.5 महिन्याचा आहे तोपर्यंत काय करत नाही. मग त्यांना आम्ही सेपरेट कप्पा करतो बघा. परत सेपरेट कप्पा? हो. पहा शेतकरी मित्रांनो, कशा पद्धतीने पिल्लाचं संगोपन एक गमतीचा भाग आहे. आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये बरेचसे फार्म बघतो, आज एक वेगळा व्हिडिओ आपण पाहत आहोत. हे पहा कशा पद्धतीने त्यांच्या गोट्यामध्ये झोळ्या बनवलेल्या आहेत आणि त्या झोळ्यामध्ये ती पिल्ले ठेवतात. बरं सर, आता तुम्ही सांगितलं किती महिने ठेवतात हे? 1 ते 1.5 महिना ठेवतो. बरं, कधी ठेवायचे ह्यामध्ये? सर मग दुपारपर्यंत सकाळी जे आहे 1-1.5 तास नाही का फक्त आम्ही ठेवतो. कारण 1.5-2 तासाच्या नंतर आम्ही शेळ्या सोडल्या का पण दिवसभर कोंडून ठेवतो. दिवसभर कोंडून? हो. शेड लावलेला आणि झोक्यात असते. मांजर असो कुत्रा